ओके मित्रांनो बघा इथे एक्झाम्पल काय दिलं आहे, प्रूव्ह दॅट म्हणून एक्झाम्पल दिलंय. साइन 45 डिग्री प्लस ए कॉस 45 डिग्री मायनस ए प्लस कॉस 45 डिग्री प्लस ए इंटू साइन 45 डिग्री मायनस ए इज इक्वल टू कॉट ए मायनस पी असं प्रूव्ह करायला सांगितलंय. ओके आपण काय करू शकतो, LHS ला ट्राय करू शकतो सोडवायला. LHS ला सोडवायचा प्रयत्न करूया, मग RHS येते का बघूया. सोल्युशन LHS, consider LHS is equal to LHS म्हणजे लक्षात आहे ना, लेफ्ट हँड साइड. ओके LHS काय दिलंय बघा, साइन 45 डिग्री प्लस ए. कुठला फॉर्म्युला वापरूया सांगा बघू. इझी सांगा. ओके कुठला फॉर्म्युला वापरायचा, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. करेक्ट आहे का बघा. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी म्हणजे साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरायचा आहे. कळतंय का. हे म्हणजे अँगल ए होतंय, हे म्हणजे बी होतंय, हे म्हणजे ए होतंय, हे म्हणजे बी होतंय. लक्षात येत आहे. त्यामुळे तो फॉर्म्युला वापरता येते साइन ए प्लस बी चा. मग इथं साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला. ए म्हणजे काय, 45 डिग्री प्लस ए प्लस कॉस ची व्हॅल्यू काय 45 डिग्री, सॉरी बी ची म्हणजे इथं दुसरा अँगल जो आहे ना तो मायनस ए डिग्री. ओके असं येतं साइन ए प्लस बी. करेक्ट आहे का बघा. हे जे लिहायला लागलंय एक मिनिट, क्वेश्चन मध्ये थोडस चेंज करतो, नाहीतर हे रॉंग होते. प्रूव्ह दॅट नको, फाइंड दी व्हॅल्यू म्हणावं लागेल. नाहीतर इथं बी घेतो. चला साइन ओके चला इथं बी घेऊया आणि काय चेंज करू. एक मिनिट. ओके इथं पण बी घेतो. मग हे 45 इथं बी घ्यायला पाहिजे. मग इथं सुद्धा हे बी होत आहे आणि हे सुद्धा बी होत आहे. ओके हा कळतंय का बघा. अँगल घेतलं होतं मी, एक अँगल 45 डिग्री प्लस आहे, दुसरा अँगल आहे 45 डिग्री मायनस बी. इथं जे फॉर्म दिसत होतं ते साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी चं फॉर्म आहे. ओके तेच फॉर्म्युला इथं वापरलाय, म्हणजे साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरलाय. ओके ना. मग अँगल ए म्हणजेच एवढं इथं होतं 45 प्लस ए, बी म्हणजे 45 डिग्री मायनस बी असं अँगल आहे. त्यांना इथं ऍडिशन केलंय. त्यांना सिम्प्लिफाय करूया. आता काय लिहिता येतंय बघा, साइन 45 प्लस 45 90 डिग्री लिहिता येतंय प्लस ए मायनस बी म्हणजे ए मायनस बी येत आहे. 90 प्लस ए मायनस बी म्हणजेच 90 प्लस थिटाचा फॉर्म आहे. साइन 90 प्लस थिटा किती येत आहे, हे बघा 90 डिग्री प्लस इन दी ब्रॅकेट ए मायनस बी म्हणजे थिटा. साइन 90 प्लस थिटा किती येत आहे, कॉस ऑफ थीटा. व्हेरी गुड. थोड्या वेळाच्या आधीच लिहिलं होतं आपण कॉस थिटा, कारण साइन 90 प्लस थिटा सेकंड क्वाड्रंट मध्ये जात आहे. कळते का. इथे येत आहे, इथं तर साइन पॉझिटिव्ह आहे, त्यामुळं कॉस थिटा कॉस ए मायनस बी. हे जे काय त्याने प्रूव्ह दॅट म्हणून दिलंय, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. कॉट दिलं होतं, त्या कॉटला मी इथं कॉस करतो. क्वेश्चन मध्ये बरेच चुका केल्या होत्या त्यांनी. नो प्रॉब्लेम, आता तुम्हाला समजलं असेल. ओके LHS सोडवल्यावर आन्सर आलाय कॉस ए मायनस बी. कळते का. हो सर. इझी एक्झाम्पल होतं. इट इज सो इझी. ओके नेक्स्ट जे आहे थोडस क्वेश्चनची लेवल वाढवूया आपण. ओके सोडवता येते का बघूया आपल्याला. हे पण प्रूव्ह दॅटच क्वेश्चन आहे. प्रूव्ह दॅट what is the question given, tan 70 degree is equal to okay cot 70 degree plus okay 2 cot 40 degree. ओके याला कसं सोडवायचं बघा. हे तर तुम्हाला तर आय थिंक सुचणार नाही वरच्या फॉर्म्युलेनं, कारण का अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स केले नाहीत आपण, त्यामुळं पण एक दोन एक्झाम्पल्स मी सोडवले की तुमच्या डोक्यात ते आयडिया येईल.
ओके tan 70 डिग्री इज इक्वल टू cot 70 डिग्री प्लस 2 इंटू cot 40 डिग्री. ओके असं प्रूव्ह करायला सांगितलं आपल्याला. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ओके हाऊ टू डू दिस वन हिअर. आपण काय करू शकतो एक सिंपल फॉर्म्युला वापरूया जे आपल्याला माहित आहे त्याचा यूज करून सोडूया आपण. ओके काय करता येते बघा. याला कसं सिम्प्लिफाय करूया. इथं जे tan 70 डिग्री दिलंय त्याला कन्सिडर करतो. कन्सिडर tan 70 degree is equal to okay tan 70 degree is equal to काय लिहिता येते मला tan 50 डिग्री प्लस 20 डिग्री करेक्ट आहे का बघा. 70 ला 50 प्लस 20 लिहू शकतो. आता tan a प्लस b चा फॉर्म्युला माहित आहे. tan a प्लस b चा फॉर्म्युला कसा आहे tan a आता ते का बघा प्लस tan b डिवायडेड बाय वर प्लस असेल तर खाली मायनस येत आहे 1 minus tan 50 degree into tan 20 degree. ओके याला tan 70 degree is equal to असं आलंय. याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. ओके वी विल सिम्प्लिफाय इट. हाऊ टू सिम्प्लिफाय सी देअर. हे जे डिनॉमिनेटर आहे ह्याला लेफ्ट हँड साइडला घेऊया. ओके डिनॉमिनेटरला दुसऱ्या साइडला घ्या म्हणजेच tan 70 डिग्री इंटू ब्रॅकेट मध्ये 1 मायनस tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री. ओके राइट हँड साइडला काय राहतंय tan 50 डिग्री प्लस tan 20 डिग्री जे न्यूमरेटर मध्ये ते फक्त राहतंय. डिनॉमिनेटर काय घेतलंय लेफ्ट हँड साइडला घेतलंय. tan 70 डिग्री ना आत ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करूया. tan 70 डिग्री इंटू 1 केलं की tan 70 डिग्री मायनस tan 70 इंटू दिस म्हणजेच tan 70 डिग्री into tan 50 degree okay into tan 20 degree is equal to tan 50 degree plus tan 20 degree. आपल्याला सिम्प्लिफाय करून कोणाचं व्हॅल्यू काढायचं ते बघा. व्हॅल्यू काढायचं आपल्याला tan 70 डिग्रीचं करेक्ट आहे का. त्यामुळे हे tan 70 डिग्री जे लेफ्ट साइडला आले ते एकच इथं ठेवूया. बाकी सगळं मटेरियल राईट हँड साइडला घेऊया. हे जे tan 70 लेफ्ट हँड साइडला दिसतंय त्याला फक्त इथं ठेवतो इज इक्वल टू ओके हे टर्म सुद्धा पलीकडे घेतो. पलीकडे घेतलं की मायनसचा प्लस होत आहे. tan 70 डिग्री tan 50 डिग्री ओके tan 20 डिग्री प्लस tan 50 डिग्री आणि tan 20 डिग्री. ऍज वी नो आपल्याला काय माहित आहे आन्सर कॉट मध्ये पाहिजे. ओके त्यामुळे ह्या टॅन ना कॉट मध्ये करता येते. जसं की tan 70 डिग्रीला मला काय लिहिता येते कॉट मध्ये करेक्ट आहे का बघा. मी जे लिहितो ते cot 90 मायनस 70 करेक्ट आहे का मित्रांनो. tan 70 ला cot 90 मायनस 70 लिहिता येते. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स प्रॉपर्टी साइन आणि कॉस टॅन कॉट मध्ये असं फॉर्म्युला आहे. टॅन किंवा tan थीटा इज इक्वल टू cot 90 मायनस थीटा किंवा π/2 मायनस थीटा. हे फॉर्म्युला शिकलोय बघा इथं वर लिहिलंय ते. ओके त्याचा यूज करायचं आपल्याला ना इथे यूज करतोय. tan 50 डिग्रीला पण लिहितो कॉट मध्ये वाटल्यास. कॉट मध्ये tan 50 डिग्रीला काय लिहिता येते cot 90 मायनस 50. बट ह्या tan 20 ला लिहित नाही मुद्दामून कारण ते कॅन्सल होते असं वाटायला लागलंय. त्याला ठेवतो tan 20 ला ऍज इट इज. ह्या tan 20 ला चेंज केल्याने प्लस ह्या tan 50 ला करूया कॉट मध्ये cot 50 मायनस 90 मायनस 50 आणि लास्टला प्लस tan 20 डिग्री ते सुद्धा cot 90 मायनस 20. सिम्प्लिफाय करूया. नेक्स्ट बघा cot 90 मायनस 70 म्हणजे cot 20 डिग्री होत आहे. cot 20 डिग्री cot 90 मायनस 50 म्हणजेच cot 40 डिग्री होत आहे. tan 20 डिग्री इथं ऍज इट इज प्लस cot 90 मायनस 50 म्हणजे cot 40 डिग्री होत आहे. cot 90 मायनस 20 म्हणजे cot 70 डिग्री होत आहे.
इथं tan 20 cot 20 कॅन्सल होतात कारण ते tan आणि cot एकमेकांचे रेसिप्रोकल्स असतात, माहिती आहे आपल्याला. मग इथं पण cot 40 राहिलंय, इथं पण cot 40 राहिलंय. cot 40 प्लस cot 40 काय लिहिता येतंय? 2 cot 40. cot 40 डिग्रीचे 2 टर्म्स आले आणि cot 70 डिग्रीचे 1 आलंय. आणि राईट हँड साइड प्रूव्ह करायचं हेच आहे का नाही चेक करूया आता. दोन्ही cot मध्ये केलं. 2 cot 40 प्लस cot 70 डिग्री तेच आहे बघा मित्रांनो. कळतंय का? 2 cot 40 प्लस cot 70 डिग्री आलाय. दॅट इज अवर RHS. कळतंय का सगळ्यांना? HP हॅन्सफोर्ड. काय केलंय हो परत सर, एकदा सांगतो एका मिनिटात. आधी tan 70 चं tan 50 प्लस 20 लिहून घेतलं आणि फॉर्म्युला वापरलो tan a प्लस b. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, डिनॉमिनेटरला इकडे घेतलं, सिम्प्लिफिकेशन केलं. tan 70 डिग्रीचं एक टर्म इकडे ठेवून बाकी सगळं राईट साईडला घेतलं आणि तिथं सिम्प्लिफिकेशन म्हणजे टॅनला कॉट मध्ये, कारण RHS आपल्याला कॉट मध्ये पाहिजे होते, त्यामुळे मी काय केलं टॅन सगळ्यांना कॉट मध्ये लिहून घेतलंय. आन्सर आलंय. आणि एकदा ह्या एक्झाम्पलला तुम्ही नंतर क्लास संपल्यावर आज किंवा उद्या व्यवस्थित रिवाइज करा किंवा परत एकदा सोडवण्याचा प्रयत्न करा. एकदा सोडवलं की तुमच्या लक्षात राहील. ओके, काही एक्झाम्पल्स असे असतात परत एकदा करावं लागतंय सोडवलं असलं तरी सुद्धा. ओके, ना नेक्स्ट पुढे जाऊया. अजून एक एक्झाम्पल आहे बघा. ह्या एक्झाम्पलला कसं सोडवता येतं तुम्ही आयडिया द्या, मी सोडवतो. अदरवाइज मी हिंट देतो, तुम्ही सोडवा. सो दॅट काय क्वेश्चन दिले बघा. सो दॅट साइन स्क्वेअर इन दी ब्रॅकेट पाय बाय 8 प्लस a by 2 ब्रॅकेट कंप्लीट मायनस साइन स्क्वेअर पाय बाय 8 minus a by 2. Okay, is equal to काय प्रूव्ह करायचं आहे 1/√2 इंटू साइन ए. LHS ला सोडवायचं आहे, RHS येत आहे. ओके, तुम्ही सोडवताय का? मी फॉर्म्युला सांगतो, सोडवतो म्हटला तर. हे बघा फॉर्म्युला, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी असं एक फॉर्म्युला प्रूव्ह केलाय. ओके, इज इक्वल टू काय लिहिता येतंय साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी. कळतंय का मित्रांनो तुम्हाला? हे फॉर्म्युला वापरायचा आहे. ट्राय करा. हे जे अँगल आहे हे सगळं अँगल ए होत आहे, हे जे अँगल आहे ते अँगल होत आहे बी, कारण दोन्हीकडे स्क्वेअर आहे तुम्हाला दिसतंय. LHS कन्सिडर करून सोडवा बघू. 1 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला सोडवायला. हो सर, सुटलं सर. इझी आहे की नाही? साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी, त्याचं डायरेक्ट LHS इज इक्वल टू, मी नेक्स्ट स्टेपच लिहितो साइन ए प्लस बी. साइन ऑफ ए म्हणजेच पाय बाय 8 प्लस ए बाय 2 शॉर्ट मध्ये करतो, प्लस बी म्हणजे पाय बाय 8 मायनस ए बाय 2. सिमिलरली साइन ए मायनस बी पाय बाय 8 प्लस ए बाय 2 मायनस पाय बाय 8 प्लस ए बाय 2. ओके, सबट्रॅक्शनच्या वेळेला साइन चेंज होतात त्या बी अँगलचे. मग हे काय मायनस ए बाय 2 प्लस ए बाय 2 कॅन्सल होत आहे. साइन पाय बाय 8 प्लस साइन पाय बाय 8 म्हणजे साइन पाय बाय 4 येते. इंटू इथं काय येते बघा साइन, इथं पाय बाय 8 कॅन्सल होतात. ए बाय 2 प्लस ए बाय 2 म्हणजे 2a बाय 2 म्हणजे 2 कॅन्सल होत आहे. तर साइन पाय बाय 4चं व्हॅल्यू माहिती आहे 1/√2 येत आहे. आला आन्सर. करेक्ट आहे ना मित्रांनो? हो सर. बाकीच्यांनी सोडवलंय ना? सोडवायचं आहे मित्रांनो, नुसतं बघायचं नाही.
ओके मॅथ्स आहे, थोडं तरी प्रयत्न करायचं, चुकलं तर चुकू दे पण ट्राय करणं हे आपलं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. प्रयत्न करत जावा प्रत्येक जण. ऑफलाईन असलं तर गोष्ट वेगळी होती, ऑनलाईन आहे तर तुमचा रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके ना, अजून एक एक्झाम्पल. ओके क्वेश्चन बघा काय क्वेश्चन दिलाय. इफ साइन ए इज इक्वल टू 3/5 and okay cos p is equal to 9/41. ओके ना, आणखी कंडिशन दिलंय, जे अँगल ए आणि अँगल बी आहेत हे दोन्ही ॲक्यूट अँगल्स आहेत. ओके 0 आणि π/2 च्या मध्ये आहेत असं त्याचा अर्थ होत आहे, म्हणजेच ॲक्यूट अँगल्स आहेत. देन फाइंड दी व्हॅल्यू. देन फाइंड कोणाचे व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे साइन ए प्लस बी. ओके सेकंड आहे साइन ए मायनस बी. थर्ड आहे cos a plus b. and fourth one cos a minus b. एवढं सगळ्यांचं व्हॅल्यू काढायचं आहे तुम्हाला. त्यापैकी काढून द्या म्हटलं तर मी फार झालं तर एकाचं काढतो आणि ट्राय करणार असेल तर वेळ देतो तुम्हाला. सर ट्राय करतो. ट्राय करा, सोपा आहे. फॉर्म्युला आठवत नसेल तर विचारा, कारण तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे. तर पाहिजे असेल तर विचारा, मी लिहून देतो स्क्रीनवर. साइन ए माहित आहे त्याच्यावरनं कॉस ए काढून घ्या. कॉस बी माहित आहे त्याच्यावरनं साइन ए काढून घ्या. ओके व्हेरी गुड अर्जुन. अर्जुनने आन्सर पाठवलाय ते करेक्ट आन्सर आहे साइन ए प्लस बी चं. व्हेरी गुड. साइन ए मायनस बी काढा. ओके हिंट सांगतो, काहीच सुचत नसेल तर साइन ए ची व्हॅल्यू आहे त्याच्यावरनं कॉस ए लिहिता येते, काढता येते आपल्याला. आयडेंटिटीचा यूज करून काढा वाटल्यास. ओके किंवा पायथागोरन ट्रिपलेटनं डायरेक्ट लिहिता येते. कॉस बी वरून साइन बी लिहिता येते, साइन बी काढून घ्या. मग ज्या वेळेला साइन ए कॉस ए साइन बी कॉस बी करतात त्यावेळेला फॉर्म्युला यूज करून काढता येतात तुम्हाला. सर हा फर्स्टचा आन्सर पाठ. फर्स्टचा आन्सर येत आहे 187 डिवायडेड बाय 205. याचा आन्सर येत आहे हा 187 divided by 205. साइन ए वरनं कॉस ए ची व्हॅल्यू येत आहे, इथं शॉर्ट मध्ये लिहायची झालं तर 4/5. कॉस बी वरनं साइन बी ची व्हॅल्यू किती येते सांगा. साइन बी मी काही काढलं नाही, सांगा साइन बी ची व्हॅल्यू किती येत आहे. 40/41. 40/41. व्हेरी गुड, करेक्ट आहे. चला सेकंडचं आन्सर व्हेरी गुड, करेक्ट आहे ते सुद्धा. अर्जुन व्हेरी गुड. यशराज काढा, प्रयत्न करा. काय विचारा, कुठलं समजत नसेल तर मी सांगतो, मी त्यासाठी बसलोय. कुठलं कळालं नाही तर. अभिलाषा फॉर्म्युला पाठ नसेल तर विचारा, सांगतो.
आता तर शिकवले कसं पाठवणार. ओके, एवढा एक्सपेक्टेशन पण नाही. येत नसेल तर मला विचारा बिंदास्तपणे. आता चारही व्हॅल्यू मी स्क्रीनवर लिहिलंय. ओके, साइन ए प्लस बी चं काढायचं काय अवघड नाहीये. साइन ए, हा बोला. सर बोल की. मला टाईप माझ्या टायपरला मी आन्सर सांगू का असं माईक वरती हा सांग की. सेकंडचं हा सांग की. -133 अपॉन 205. ओके, करेक्ट आहे. अर्जुनचं पण हे चालय. ओके, साइन ए प्लस बी चं फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला. साइन ए कॉस बी, ओके, प्लस कॉस ए साइन बी. त्याच्यात व्हॅल्यू टाकायचं. इथं वरचे चारही मी आता लिहिलंय. इथं एक आहे, इथं एक आहे, हे एक आहे, हे एक आहे. त्यांचे व्हॅल्यूज टाका. व्हेरी गुड अर्जुन, व्हेरी गुड. करेक्ट आहे अर्जुन ते सुद्धा. साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला. ओके, ज्यांना आठवत नसेल त्यांच्यासाठी फॉर्म्युला लिहायला लागलोय. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ओके, कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. तसंच कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. ओके, हे फॉर्म्युलाच आहे. सर तिसऱ्याचं -84 अपॉन 205. यस यस, करेक्ट आहे. वेल डन अर्जुन, वेल डन अथर्व. ओके, तुम्ही सुद्धा बाकीच्यांनी ट्राय करा. वाटल्यास एखादा वेळ पुरलं नाही तर नंतर होमवर्कला करू शकताय. ते वेळ देऊन व्यवस्थित करायचं. फास्ट करायलाच पाहिजे असं काही गरज नाहीये, पण व्यवस्थित करायला पाहिजे हे गरजेचं आहे. लक्षात ठेवा ना. नेक्स्ट क्वेश्चन लिहितो तोपर्यंत तुम्ही ते करू शकताय. If x plus y is equal to 45 degree, then do that. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पलला जाऊया. सगळ्यांचं लक्ष आहे का बघा. हे एक्झाम्पल नवीन मी जे स्क्रीनवर लिहिलंय ते वाचू शकताय. ते मागच्या एक्झाम्पलचं थोडं काय राहिलं असेल तर तुम्ही करू शकताय नंतर. जर आलं नाही तर मी करून देतो. त्यात काही करण्यासारखं नाहीये मित्रांनो. आता ओके, सगळ्यांचे व्हॅल्यूज मी वर लिहिलेत. ते फक्त खाली फॉर्म्युला मध्ये टाकायचं आणि सोडवायचं, एवढंच काम आहे. ओके, सगळ्यांचे इथं बघा साइन ए कॉस ए साइन बी कॉस बी सगळ्यांचे व्हॅल्यूज आहेत. ते या फॉर्म्युला मध्ये टाकायचं आणि काढायचं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. काय लिहिलंय. इफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 45 डिग्री दिलंय, देन प्रूव्ह दॅट म्हटलंय. हे दोन रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे. दोन पैकी एक मी करतो. ओके, काय करताय तुम्ही. येते असं वाटतंय का. मला वाटतं एक मी करावं एक तुम्ही करावं, कारण नवीन पद्धतीचं एक्झाम्पल आहे, थोडस नवीन आहे. ओके, करू ना मित्रांनो.
हो सर. ओके, फर्स्ट वाला बघा. फर्स्ट वॉलचं गिवन लिहून घेऊया आधी वाटल्यास. गिवन काय दिलंय बघा, x plus y is equal to 45 degree. ओके, नाव वी विल कन्सिडर दी LHS. LHS ला सिम्प्लिफाय करूया. काय दिलंय, 1 plus tan x into 1 plus tan y. ओके, इज इक्वल, ओके सॉरी, ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. ह्याला सिम्प्लिफाय करून आन्सर काढायचा. बघा ह्याला कसं सोडवता येत आहे, मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर 1 into 1 1 येत आहे, प्लस 1 into tan y येत आहे, किंवा tan x न 1 into 1 केलं तर tan x येत आहे, आणि तसंच 1 into tan y केलं तर tan y, आणि लास्ट टर्म येत आहे tan x into tan y. हे जस्ट ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन आहे, सगळ्यांना येत आहे. ओके, ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन केलं. आता आपण काय इथं बघितल्यावर मला असं वाटायला लागलंय की आपण एक फॉर्म्युला वापरू शकतो. कुठला फॉर्म्युला, tan x plus y चा फॉर्म्युला वापरू शकतो. त्या फॉर्म्युलामध्ये असे टर्म्स येतात, त्यामुळं tan x plus y चा फॉर्म्युला बघा. मग त्याच्यावरनं व्हॅल्यू काढून याच्यात टाकूया. tan x plus y. सांगा कोणाला फॉर्म्युला पाठ झालाय त्यांनी. बघा, tan x plus tan y डिवायडेड बाय 1 minus tan x tan y. लक्षात ठेवा. ओके, tan x plus tan y डिवाइड बाय 1 minus tan x tan y. ओके, इथं x plus y ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. x plus y ची व्हॅल्यू गिवन आहे, दॅट इज 45 डिग्री. ते इथं व्हॅल्यू टाकूया फॉर्म्युलामध्ये. म्हणजेच tan 45 डिग्री येत आहे. tan 45 डिग्री इज इक्वल टू, हे आहे तसं सगळं प्रवचन येत आहे, त्यामुळे त्याला लिहित नाही. tan 45 डिग्री इज इक्वल टू 1 येत आहे, त्यामुळे 1 इज इक्वल टू हे फॉर्म्युला tan x plus tan y डिवायडेड बाय 1 minus tan x tan y. जे डिनॉमिनेटरचं आहे त्याला लेफ्ट हँड साईडला घेतलं तर मल्टिप्लिकेशन होत आहे. 1 into ते केल्यावर 1 minus tan x tan y ॲज इट इज लिहिणार आहे. ॲज इट इजच येतं, 1 न मल्टिप्लाय केल्यावर काहीच फरक पडणार नाही. इज इक्वल टू tan x plus tan y. हे जे मित्रांनो रिलेशन मिळालंय tan y ची मिळालंय ह्या फॉर्म्युलावरनं आपण चेसमध्ये टाकूया. LHS ला इथं वाटल्यास स्टार टाकतो, त्या स्टार tan x plus tan y ही व्हॅल्यू टाकूया.